नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 37 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 जे की मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे आणि त्या मानाने पाहिलं तर आपल्याकडे आजपासून फक्त मित्रांनो 21 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। आपण प्रत्येक दिवसाचं मित्रांनो या ठिकाणी काउंटडाऊन करत आहोत आणि त्या दिवसानुसार मित्रांनो आपण तुमची तयारी देखील परिपूर्ण करून घेत आहोत। जे आपलं टार्गेट आहे, जे की आपल्या प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्याला आपण 90+ चा स्कोर घेऊन त्याला जे आहे टीईटी एक्झाम मध्ये एलिजिबलचा शेरा लावून देणे हे आपला उद्देश आहे, जे की आपण मागील व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत आहोत। त्या मानाने मित्रांनो आपण आता आपली जी सिरीज आहे ती देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण ती वाढवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करता येईल आणि 100% सांगतो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचेच प्रश्न जे आहेत तुम्हाला विचारले जातात, याहून वेगळा कसलाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणारा नसेल। तर ज्या कोण्या विद्यार्थी मित्रांना या टीईटी एक्झाम मध्ये 90+ चा स्कोर घ्यायचा असेल त्यांनी आपले जे रेग्युलरचे व्हिडिओ आहे ते कंप्लीटली तुम्ही पाहत चला। जे कोणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि त्यांना अजून सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो, तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि मागील व्हिडिओचे जेवढे काही टीईटीचे पार्ट आहेत तुम्ही पाहून घ्या। त्यामध्ये आपण सब्जेक्ट नुसार जेवढे काही तुमचे 150 प्रश्न ज्यामध्ये आपण सेक्शन 30 कव्हर केले आहे ते संपूर्ण आपण आतापर्यंत आपल्या सिरीज मध्ये तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्यासाठी मित्रांनो आपण कव्हर केलेला आहे। जर तुमचा आतापर्यंत जरी अभ्यास झालेला नसेल तरी मित्रांनो आपले रेग्युलरली व्हिडिओज पाहत चला, त्यामुळे तुम्हाला 100% कॉन्फिडन्सफुल पद्धतीने मित्रांनो तुमचा स्कोर जो आहे तो अचीव होणारा असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे आपण टॉप 100 क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या टीईटी एक्झाम म्हणजेच की 23 नोव्हेंबरच्या एक्झामसाठी मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि यामधले बरेच क्वेश्चन जे आहेत तुमच्या परीक्षेला देखील चान्सेस दर्शवतात। त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, कोणताही प्रश्न तुम्ही मिस करू नका आणि जे स्पष्टीकरण सांगत आहे मी ते तुमच्या वहीवर मित्रांनो नोट डाऊन करून ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण का परीक्षेपूर्वी तुम्हाला ते रिव्हिजनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल। चला मित्रांनो सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओमधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, जो की काय म्हणतो पहा की डोळा या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा। तर समानार्थी नसलेला या ठिकाणी शब्द म्हटलेला आहे, तर याचं उत्तर काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर थोडक्यात 4 दृश्य। तर कशावरून दृश्य म्हणजे दृश्याचा अर्थ काय होतो, तर दृश्याचा अर्थ होतो जे की पाहण्यासारखे किंवा जे दिसते ते जे आहे थोडक्यामध्ये दृश्य असताना आपल्याला कायचं विचारलेलं आहे, डोळ्याचं समानार्थी विचारलेलं आहे, म्हणून जे आहे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल, जे की याचा नसलेला शब्द आहे। तर बाकी अक्ष, चक्षु, लोचन हे संपूर्ण डोळा या शब्दाचेच समानार्थी इतर शब्द आहेत। तर या प्रकारचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात। त्यानंतरचा प्रश्न पुढील, जो की दुसरा काय म्हणतो पहा की पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा। तर या ठिकाणी वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। वाक्य कसं आहे, ती दररोज संध्याकाळी गाणी गाते। ती दररोज संध्याकाळी काय करते, तर गाणी गाते। तर त्या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। तर आता हे वाक्य कोणत्या प्रयोगामधलं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की कर्तरी प्रयोगामधलं वाक्य आहे। तर कशावरून काय याची डेफिनेशन आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या की ज्या वाक्यात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग आणि वचननुसार बदलते ते वाक्य जे आहे थोडक्यामध्ये कर्तरी प्रयोग असते। तर या ठिकाणी काय बदलत आहे, मग या ठिकाणी क्रियापदाचं रूप काय आहे यामध्ये, जे की गाते हे क्रियापदाचं रूप आहे। कर्ता कोण आहे, कर्ता जी ती आहे आणि या ठिकाणी जे की रूप म्हणजे की लिंग आणि ते वचनानुसार बदलते कयाचे, कर्त्याचे। आता या ठिकाणी कर्ता ती आहे, कर्ता या ठिकाणी तो पण असू शकतो। सांगायचं झाल्यास उदाहरणामध्ये तो दररोज संध्याकाळी गाणी गातो या प्रकारे, म्हणजे की या ठिकाणी क्रियापदाचं आणि कर्त्याचं हे लिंग बदलते। आता ती दररोज संध्याकाळी गाणी गाते म्हणजे की ते का मुलीला इंटेन्शन आहे, त्या ठिकाणी मुलगा देखील असू शकतो, तो दररोज संध्याकाळी गाणे गातो। मग या ठिकाणी लिंग बदललं, त्यानंतर कर्ता बदलला काय नाही, कर्त्याचं रूप बदललं, वचन बदललं, या प्रकारे जे आहे अशा प्रयोगाला जे काय म्हणतात, जे की कर्तरी प्रयोग असं जे आहे ते म्हणतात। ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न तिसरा आपला, पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा। तर प्रयोग आपल्याला अजून एक ओळखायला सांगितलेला आहे। वाक्य काय आहे, त्याने साप मारला। तर त्याने साप मारलेला आहे। आता पुढील वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे, तर कोणत्या प्रयोगामधलं हे वाक्य होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 3, जे की कर्मणी प्रयोगामधलं हे वाक्य होणार असेल। आता कशावरून कर्मणी प्रयोग कशा ओळखतात, तर ज्या वाक्यात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलते तसेच कर्त्याला जे आहे ने हा प्रत्यय लागलेला असतो, तेव्हा जे आहे थोडक्यात कर्मणी हा प्रयोग होतो। तर या ठिकाणी पाहून घ्या, क्रियापदाचं रूप काय आहे, क्रियापदाचं रूप जे की मारला हे आहे। कर्म काय आहे, जे की कर्म या ठिकाणी साप आहे आणि जे काही लिंग आणि वचनानुसार हे बदललं जातं। आणि त्यासोबतच यामध्ये अजून एक बाब आहे की कर्त्याला ने लागते। आता या ठिकाणी कर्त्याला ने लागलेला आहे का, हो, कारण का या ठिकाणी त्याने आलेला आहे म्हणून हे ने याला लागलेलं आहे। यावरून जे काय होतं, मग हे जे की कर्मणी प्रयोग जे आहे थोडक्यामध्ये होतं। जर कर्त्याला ने लागत असेल तर डोळे झापून त्याला कर्मणी प्रयोगाचं टिक मार्क करायचं, तुमचा एकही मार्क त्या ठिकाणी चुकणारा नसेल। त्यामुळे पर्याय नंबर आपलं काय होईल, जे की 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा चौथा प्रश्न पुढील, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळाला।
तर हे डॅश वाक्य आहे. तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1, जे की स्वार्थी. आता कशावरून स्वार्थी वाक्य आहे? तर ज्या वाक्यातून क्रियापदाचा केवळ काळाचा बोध होतो ते वाक्य जे आहे थोडक्यामध्ये स्वार्थी वाक्य असते. यामध्ये काळाचा बोध होतं काय? मला परीक्षेमध्ये पहिला वर्ग मिळाला. तर या ठिकाणी जो मिळाला आहे तो मिळाला काय आहे? तर हा एक भूतकाळ आहे. म्हणून जे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा हा पुढील आपला 5वा प्रश्न असा आहे, खालील वाक्य प्रकार ओळखा. तर खालील वाक्य प्रकार ओळखायचा आहे. तर अरे रे रे फार वाईट झाले या प्रकारचं हे वाक्य आहे. आता वाक्य प्रकार हे कयामधलं आहे मग? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की उद्गारार्थी हे थोडक्यामध्ये आहे. तर ज्या वाक्यातून मनातील तीव्र भावना व्यक्त केली जाते आणि शेवटी उद्गार चिन्ह वापरले जाते ते जे आहे उद्गारार्थी वाक्य असते. हे याची डेफिनेशन आहे. आणि या प्रकारचं चिन्ह जर तुम्हाला कशाच्या वाक्यामध्ये दिसलं समजून घ्यायचं ते उद्गारार्थी वाक्य आहे. तर डायरेक्टली याचं हे उत्तर तुम्हाला टिक त्या ठिकाणी करायचं आहे. आता बरेच विद्यार्थी जे आहे आपल्या टीईटी एक्झामच्या टेस्ट सिरीज बॅच संदर्भामध्ये विचारत होते. तर मित्रांनो आपण त्यासाठी तुमच्यासाठी स्पेशली 2 दिवशी मित्रांनो आपण कुपन कोड ऍक्टिव्हेट केलेला आहे आणि कुपन कोड आहे महाटीईटी 20. स्पेलिंग या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवून घ्या, कारण का आपली जी बॅच आहे ती टेस्ट सिरीजची ती सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी स्कोर हा इम्प्रूव्ह होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिलं 60-50 असा स्कोर होता आता त्यांचा 70-80-95 पर्यंतचा स्कोर जात आहे. 100 देखील 95चा स्कोर जात आहे. तर महाटीएनटी हा तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे ज्यावर तुम्हाला 20% आपल्या टेस्ट सिरीज मध्ये ऑफ मिळणार आहे. आणि हा ऑफर फक्त 2 दिवस मित्रांनो तुमच्यासाठी राहणारा आहे. तर जे विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये होते कुपन कोडच्या त्यांनी लगेच हा कुपन कोड आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅच मध्ये एनरोल करून घ्या आणि त्या ठिकाणी चांगल्या ऑफर तुम्ही मित्रांनो ही जी आपली बॅच घेऊ शकता. कारण का यामध्ये आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅच मध्ये तुम्हाला परिपूर्ण 150 प्लस मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी जे क्वेश्चन्स आहेत ते मिळणारे असतील. म्हणजे की प्रत्येक टेस्ट फुल लेंथची टेस्ट प्लस सब्जेक्टिव्ह टेस्ट असे दोन्ही प्रकारचे मिळणारे आहेत. फुल लेंथची टेस्ट मध्ये 150 प्रश्न 150 गुणाची टेस्ट आहे. तर सब्जेक्टिव्ह टेस्ट मध्ये 30 प्रश्न 30 गुणाचे टेस्ट आपण दिलेले आहेत आणि प्रत्येक सब्जेक्ट नुसार आहेत. तुम्ही जर आपली टेस्ट सिरीजची बॅच तुम्ही जॉईन केला तर 100% सांगतो मित्रांनो तुमचा 90 प्लसचा स्कोर हा कोठेच जाणार नसेल. कारण का मी एवढं कॉन्फिडन्शियल पद्धत सांगत आहे? कारण का त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे प्रश्न ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्लस तुम्हाला जे येणारे अपकमिंग आहे ते देखील आपण त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत. तुम्ही किती जरी व्हिडिओ कोर्सेस केले तुम्ही किती जरी केले तरी मित्रांनो तुम्हाला जोपर्यंत स्वतःहून तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, तुम्ही जोपर्यंत स्वतःहून अभ्यास करत नाही, त्या प्रश्नांचा सोडवा करत नाही, तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळणं हे अवघड आहे. आपण जे टार्गेट ठेवलं आहे की प्रत्येक आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना 90 प्लस स्कोर आणण्यासाठी त्यासाठी मित्रांनो आपण आपली ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे ज्यावर तुम्हाला सध्याला आपण 20% ऑफ देखील प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये त्यांच्या सर्टिफिकेटवर टीईटी एलिजिबलचा सेरा लावायचा आहे त्यांनी तर हा आपला डिस्काउंट कुपन कोड वापरून त्या ठिकाणी आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या. फक्त 2 दिवस तुम्हाला हा कुपन कोड असणारा आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर ज्यांना स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे, ज्यांना चांगली तयारी करायची आहे, ज्यांचा अभ्यास अजूनही झाला नाही असं वाटतं त्यांनी आपली टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. कारण त्या ठिकाणाहून तुमचा 100% मित्रांनो अभ्यास इम्प्रूव्ह होणार आहे. आणि त्यामध्ये आपण तुम्हाला काही महत्त्वपूर्ण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिलेले आहे जे तुम्ही वाचला तर मित्रांनो तुमचं समजून घ्या की या वर्षी टीईटी मध्ये तुमचा निकाल आला म्हणून समजूनच घ्यायचा आहे मित्रांनो. कारण का त्या ठिकाणी आपण सर्व परीक्षा विमुख अतिशय महत्त्वाची संपूर्ण प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला स्वतः कॉन्फिडन्स येईल की तुमचा स्कोर किती होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला काय निकाल मिळणारा असेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नाही त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा. महा एक्झाम पॉईंटचे ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोरला लगेच सर्च करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आपली टेस्ट डाउनलोड करा. त्या ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या ॲपमध्ये जाऊन आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून घ्या. तर भेटू आपण पाहू आपण पुढचा प्रश्न. 6वा प्रश्न काय म्हणतो? वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याला डॅश रचनेत बदल जे की केलेला बदल. काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की बाधा न आणता रचनेत केलेला बदल होय. तर वाक्य रूपांतर म्हणजे काय? तर वाक्याला बाधा न आणता रचनेत केलेला बदल थोडक्यामध्ये असा. तर वाक्याचा मूळ अर्थ बदलू न देता म्हणजे की बाधा न आणता असा त्याचा अर्थ होतो. केवळ त्याची रचना बदलणे याला वाक्य रूपांतरण असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला. तो घरी खात्रीने येईल याला काय करता आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर काय याचं उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर 4 तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही असं जे याचं नकारार्थी होणार असेल. स्पष्टीकरण याचं थोडक्यात सांगतो की नकारार्थी वाक्य करताना वाक्याचा मूळ अर्थ जो की तो नक्की येईल हा जो आपल्याला जे काही वाक्य आहे जे की तो नक्की येईल बदलू नये
म्हणून जे आहे पर्याय नंबर 4 याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये होणारं असेल की तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही असं होणारं असेल, म्हणजे की नक्की येईल हा अर्थ कायम आहे. पर्याय नंबर 4 उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला 8वा प्रश्न, खालील शब्दामधून अव्यय भाव सामाजिक शब्द ओळखा. तर अव्यय भाव सामाजिक शब्द अशा प्रकारचे जर प्रश्न भरपूर असतात आणि आपले जे मित्र आहेत मराठी व्याकरण ज्यांचं वीक असतं ते तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये 100% चुका करणार म्हणजे करणारच. आता अव्यय भाव समासामध्ये काय असतं, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1, जे की आमरण हे जे आहे अव्यय भाव सामाजिक शब्द आहे. तर अव्यय भाव समासात पहिले पद अव्यय किंवा उपसर्ग असते, जेथे या ठिकाणी पहा आमरण मध्ये काय आहे, तर आमरण मध्ये आ आहे. राईट, आ म्हणजेच काय तर पर्यंत हा उपसर्ग महत्वाचा आहे. उदाहरणामध्ये आजन्म किंवा प्रतिदिन हे थोडक्यामध्ये याची थोडक्यात उदाहरणे आहेत. तर यामध्ये ऑप्शन नंबर 1 जे याचं उत्तर होणार असेल. तर तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजची रेग्युलरली प्रॅक्टिस करत गेला तर तुम्हाला हे सर्व प्रश्न येत जातील, कारण का अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरणासोबत समजावून सांगितलेले आहेत. आणि जेवढं तुम्ही प्रश्नांचा सराव ठेवाल या उर्वरित दिवसांमध्ये तेवढाच तुमचा स्कोर चांगला येईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, फळे गोड निघाली वाक्यातील विधायक पूर्वक ओळखा. तर या ठिकाणी विधायक पूर्व ओळखायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3, जे की गोड, फळे गोड निघाली. तर या ठिकाणी विधेयकपूरक म्हणजे काय, तर विधेयाचा जे की या ठिकाणी जे निघाली आहे या ठिकाणी विधेयाचा आहे निघाली आहे तर अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे, जो की कोणता, फळे. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर फळे कसे निघाली, तर फळे ही गोड निघाली, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न, खालील शब्दांपैकी एक शब्द उपसर्ग घटित नाही तो ओळखा. तर या ठिकाणी उपसर्ग घटित नाही असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की जनक. आता कशावरून नाही, तर पराभव. सुरुवातीला जर आपण पहिला शब्द पाहिलं तर पराभवचा आपण विग्रह केलं, परा अधिक या ठिकाणी भाव, या ठिकाणी असं होणार असेल. संस्काराचं केलं तर या ठिकाणी कसं होणार असेल विग्रह, जे की सम अधिक कार असा जे थोडक्यामध्ये याचा विग्रह होणारा असेल. आणि निकोप तिसरा शब्द आपला, निकोपचा कसा होणार असेल, नि अधिक कोप असा होणारा असेल. तर हे सर्व आहे जे की उपसर्ग जोडून बनलेले आहेत. तर जनक हा एक मूळ शब्द आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 11वा काय म्हणतो पहा, की मीठ भाकरी म्हणजे काय. तर मीठ भाकरी कायला म्हणतात, तर मीठ भाकरी म्हणजे थोडक्यात साधे जेवण असा त्याचा अर्थ होतो. तर मीठ भाकरी खाणे या शब्दाचा अर्थ अत्यंत साधे जेवण असा होतो, ज्यात विशेष पदार्थ नसतात, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 12वा प्रश्न, जसे करावे तसे भरावे म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे असं याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. तर ही एक थोडक्यामध्ये म्हण आहे, जे की आपल्या कर्मानुसार त्याचे चांगले किंवा वाईट फळ जे आहे ते मिळत असतात. जैसी करणी वैसी भरणी हे देखील म्हण आहे ना, त्याच प्रकारचे जसे करावे तसे भरावे ही म्हण आहे. त्यानंतरचा आपला 13वा प्रश्न, काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे काय. तर या म्हणीचा अर्थ काय होतो. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की वस्तू जवळच असूनही ती शोधत फिरणे असा याचा अर्थ होतो. ही देखील एक म्हणच आहे. या म्हणीचा अर्थ जे की हरवलेली वस्तू आपल्या जवळ असताना ती दूर सर्वत्र शोधत फिरणे असा याचा अर्थ होतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 14वा, खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते. तर कर्मधारय समास, आता प्रश्न पडला असेल की हे समास म्हणजे नेमकं काय असतं कर्मधारय. तर कर्मधारय समासात 2 पदे एकाच अर्थाने येतात आणि विशेष्य किंवा उपमान उपमय संबंध थोडक्यामध्ये असतो. तर या ठिकाणी असा आपला कायामध्ये दिसत आहे, जे की भवसागर, जे की पर्याय नंबर 3 मध्ये दिसत आहे. तर भवसागर म्हणजे भव म्हणजेच सागर असा त्याचा अर्थ होतो, म्हणून जे आहे कर्मधारय समासाचं उदाहरण होणार असेल काय, पर्याय नंबर 3 हे याचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा 15वा प्रश्न, मांजर झाडावर चढले या वाक्यातील अवययाचा प्रकार ओळखा. तर मांजर झाडावर चढलं, तर या वाक्यातील अवययाचा प्रकार आहे जे की ऑप्शन नंबर 3, जे की शब्दयोगी अवयय. कशामुळे आहे, तर या ठिकाणी वर हे अवयय झाड या नामाला जोडून आलेलं आहे. राईट ना, तर झाडाला काय जोडून आलेलं आहे, जे की वर हे जे आहे अव्यय जोडून आलेलं आहे आणि जोडून आले आहे आणि त्या दोघांमधील संबंध दर्शवत आहे, म्हणून ते काय होणार असेल, जे की शब्दयोगी अव्यय होणार असेल. खूप सोपं असते, फक्त तुम्ही याची प्रॅक्टिस करत चला रेग्युलरली, तुम्हाला त्याचा नक्की लाभ होणारा असेल. मित्रांनो, खालील वाक्यातील प्रयोजक क्रियापदाचे वाक्य कोणते. तर प्रयोजक क्रियापद कोणतं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की आई त्या मुलीला हसविते. हे जे आहे एक प्रयोजक वाक्य आहे. आता प्रयोजक क्रियापद म्हणजे कर्ता
स्वतः क्रिया न करता दुसऱ्या कोणाला ती क्रिया करण्यास प्रवृत्त करतो, हे जे आहे थोडक्यामध्ये याला जे काय म्हणतात, जे की अप्रयोजक क्रियापद जे असं म्हटलं जातं. या ठिकाणी वाक्यामध्ये सांगायचं झालं, आई त्या मुलीला हसवते. यामध्ये करता कोण आहे? आई आहे. आणि काही न करता दुसऱ्या व्यक्तीला ती हसवत आहे. येथे हसवणे हा जो आहे थोडक्यामध्ये जे की प्रवृत्त होण्यास प्रारूप वाढत आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 17वा प्रश्न आपला, खालीलपैकी मृदू वर्ण कोणता? तर मृदू वर्ण यापैकी कोणतं आहे? तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2 जे की ब हे जे आहे मृदू वर्जन आहे. कशामुळं? तर मराठी वर्णमालेत वर्गातील पहिले आणि दुसरे वर्ण जसं की क च ट म्हणजे की हे कठोर असतात, तर तिसरे म्हणजे की या ठिकाणचं चौथे जे आपलं ब आहे, तिसरे चौथे ब आणि पाचवे वर्ण हे थोडक्यामध्ये काय तर मृदू असतात. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, जोडाक्षरापूर्व ऱ्हस्व स्वरावर आघात आल्यास तो स्वर डॅश उच्चाराला जातो. तर कशाला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की दीर्घ उच्चाराला जातो. तर जोडाक्षरापूर्वी ऱ्हस्व स्वरावर जोर दिल्यास त्याचे उच्चारण दीर्घ होते. जसं की या ठिकाणी पाहायला गेलं चिटणीस हा जो एक शब्द आहे ज्यामध्ये चिटणीस, तर या ठिकाणी ची कसा आहे जो की दीर्घ उच्चाराचा आहे. चिटणीस या ठिकाणी मी लिहितो ची ट नीस. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर ची हा जो कसा जातो जो की दीर्घ जातो. चिटणीस या प्रकारे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा प्रश्न 19वा, दिलेल्या पर्यायापैकी अव्ययभाव समासाचा शब्द कोणता? तर यापैकी कोणता शब्द अव्ययभाव समासाचा आहे? तर या ठिकाणचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 2 गैरहजर. तर कशावरून? तर गैर हा एक उपसर्ग आहे म्हणून जे आहे जे की अव्यय समासात पहिले पद अव्यय किंवा उपसर्ग असते. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. तर गैर उदाहरणामध्ये गैरशिस्त असा दुसरा देखील हा शब्द या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतरचा 20वा प्रश्न, पानिपतवर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे? तर कोणत्या प्रकारामधलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की लक्षणा प्रकारातलं आहे. तर स्पष्टीकरण सांगायचं झाल्यास बांगड्या फुटल्या म्हणजे की विधवा झाल्या. तर इथे मूळ अर्थ न घेता त्याशी संबंधित दुसरा लक्षणीय अर्थ घेतला आहे म्हणून ही लक्षणा जे की शब्दशक्ती आहे. त्यानंतरचा आपला पुढील 21वा प्रश्न असा आहे, याचकाला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. या वाक्यातील समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय कोणते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की शिवाय. आता कशावरून? तर समुच्चयबोधक अव्यय दोन विधानांची बेरीज किंवा भर घालण्याचं काम करते. तर शिवाय या शब्दाने दोन क्रिया जे की जोडल्या जातात किंवा जोडल्या आहेत. म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 22वा प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे? तर काय म्हटलं या ठिकाणी की कोणत्या प्रकारचं आहे म्हटलंय सर्वनाम. तर मला त्रास होत आहे या प्रकारचे आपलं वाक्य आहे. तर याचं जे उत्तर होणार असेल जे की ऑप्शन नंबर 4 जे की आदरार्थी. तर या ठिकाणी सांगायचं झालं जे की व्याकरणानुसार मला हे एक पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि आदरार्थी हा प्रकार तुम्ही सारख्या सर्वनामासाठी वापरला जातो. या ठिकाणी याचं उत्तर जे आहे जे की ऑप्शन नंबर 4 होणार असेल. त्यानंतरचा 23वा प्रश्न आपला, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. या वाक्यातील शब्दशक्ती कोणती ती सांगा. या वाक्यातील शब्दशक्ती आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर जे की 2 लक्षार्थ हे जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार असेल. या ठिकाणी स्पष्टीकरण सांगायचं झालं तर साप म्हणजे की इथे जो आपण वापरलेला आहे शब्द साप या शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याचा लक्षार्थ म्हणजे की दृष्ट किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक घेतला आहे म्हणून ही जी थोडक्यात लक्षणा किंवा लक्षार्थ शब्दशक्ती आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न आपला पुढील असा आहे की पुढील वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? तर या ठिकाणी अधोरेखित नाम राष्ट्रपतींना द्या दाखवण्याचा अधिकार असतो की दया दाखवण्याचा अधिकार असतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 जे की भाववाचक नाम. तर दया हा एक गुण किंवा भाव आहे ज्याला आपण पाहू शकत नाही केवळ अनुभवू शकतो म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 25वा प्रश्न, बहिणाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा. तर बहिणाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की चतुर्थी जे की होणारी आहे. तर बहिणाबाईस या ठिकाणी शेवटी स जो उल्लेख झालेला आहे तर स ला ना ते या
चतुर्थ आणि द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत, येथे दान किंवा उद्देश दर्शवल्याने ती चतुर्थ विभक्ती होणारी असेल, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 26वा प्रश्न, खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचं वाक्य निवडा. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की जादूगराने जादूचे प्रयोग केले. या प्रकारे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य होणार असेल. कारण का मी वरच तुम्हाला सांगितलेलं आहे की कर्त्याला ने प्रत्यय लागला आहे आणि क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. या ठिकाणी ने लागलेला आहे, जे की जादूगाराने, म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 27वा आपला, पावसाळ्यात सगळीकडे फुलेच फुले उमलतात. या वाक्यातील उद्देश कोणता? तर या वाक्यातील उद्देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की फुले या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता व कर्ता कोणता आहे? तर या ठिकाणी उमलतात या वाक्याचा कर्ता या ठिकाणी जो की फुले आहे, त्या क्रियेचा कर्ता फुले या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 28वा प्रश्न, देह जावे अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. या वाक्यातील उभ्या नव्वयी अवयवाचा पोट प्रकार ओळखा. तर पोट प्रकार ओळखायचा आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की विकल्प बोधक होणार असेल. कशावरून? तर या ठिकाणी अथवा हे अवयव दोन गोष्टीपैकी एक पर्यायी म्हणजेच काय, तर विकल्प सुचवत आहे, जे की देह जाहो किंवा राहो, त्यामुळे जे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 29वा प्रश्न, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. वाक्यप्रकाराचा थोडक्यामध्ये वाक्यप्रकार ओळखा की वाक्याचा हा प्रकार कोणता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की विद्यार्थी या प्रकारचा आहे. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर म्हणावी या क्रियापदातून विद्यार्थ्यांचे कर्तव्य, योग्यता किंवा इच्छा दर्शवली जाते, म्हणून हे जे आहे थोडक्यात विद्यार्थी वाक्य होणार असेल. पर्याय नंबर 3 हे याचं मूळ उत्तर होणार असेल. त्यानंतर 30वा प्रश्न, अनेक संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो, त्यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 1, जे की तद्भाव हे याचं उत्तर होणार असेल. तर या ठिकाणी जे की मराठीत येताना त्यांचा मूळ रूपामध्ये बदल होतो, त्यांना तद्भाव असं जे म्हटलं जातं. सांगायचं झालं तर तद्भाव म्हणजेच की तत् अधिक भव म्हणजेच की त्यापासून संस्कृत झालेला, म्हणजे की हा संस्कृत पासून आलेला शब्द आहे, त्यापासून झालेला असा त्याचा होतो. उदाहरणामध्ये कर्मचं काय काम, तर तत्सम म्हणजेच जशा तसे आलेला असा अर्थ होतो, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो सेम तुम्हाला या प्रकारचे मराठी व्याकरणामध्ये प्रश्न जे की थोडक्यामध्ये विचारले जाणारे असतील. त्यानंतर आपण पाहू आता पुढे आपले इंग्लिश ग्रॅमरचे प्रश्न. तर इंग्लिश ग्रॅमरवर नेमकं कशा प्रकारे तुम्हाला फोकस करायला पाहिजे, कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये जे आहे खूप सारे कमी जो की स्कोर येतो आणि खूप सारे चुका देखील होत असतात आणि प्रश्न देखील त्या लेवलचेच असतात, त्यामुळे चुका होणं देखील हे साहजिकच आहे. मित्रांनो आता आपण पाहू इंग्लिश ग्रॅमरचे क्वेश्चन्स. यामधला आपला 31वा पुढील प्रश्न असा आहे की आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वर्ड विच मोस्ट क्लोजली फिट्स इच डेफिनेशन, असा हा थोडक्यामध्ये याचा स्टेटमेंट आहे. आणि स्टेटमेंट म्हणजे सेंटेन्स कसा आहे आपला पुढचा, वन हू इज वेल वर्स्ड इन एनी सब्जेक्ट, अ क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट, पर्टिक्युलरली फाईन आर्ट्स. या प्रकारचा आपला या ठिकाणी जो की एक दिलेला शब्द आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो आहे याच्यासाठी एक सूचक शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, ज्यालाच की कनसोर असं जे आहे ते म्हटलं जातं. तर कनसोर म्हणजेच काय की कला, खाद्य किंवा विशिष्ट विषयाचा उत्कृष्ट जाणकार किंवा टीकाकार असणारा. सांगायचं झालं तर या प्रकारचे प्रश्न जे की शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा या प्रकारे जे आहे मध्ये मोस्टली येतात, म्हणून ऑप्शन नंबर याचं जे उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर जे की 1 हे याचं अचूक उत्तर होणार असेल. तर कनसोर म्हणजेच काय, तर कनसोर म्हणजे कला, खाद्य किंवा विशिष्ट विषयाचा उत्कृष्ट जाणकार किंवा टीकाकार असणारा व्यक्ती, जे की खाद्य क्षेत्रामध्ये त्याला कनसोर असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपला 32वा असा आहे, चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन द गिवन वर्ड करेक्टली. तर या ठिकाणी आपल्याला जे आहे जे की एक्सप्रेशन या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे जे की वर्डसाठीचा. तर वर्ड कसा आहे आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला, जे की आयक्नोक्लास्ट. आयक्नोक्लास्ट हा या ठिकाणचा शब्द आहे. तर आयक्नोक्लास्ट म्हणजे की रूढ समजुती किंवा प्रतिमा पूजा यांना विरोध करणारा, त्याला जे आहे थोडक्यात आयक्नोक्लास्ट असं म्हणतात, ज्याला आयडल वर्शिप असं देखील एक दुसरा शब्द आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2, जे की वन हू इज अपोज्ड टू आयडल वर्शिप असं त्याला म्हटलं जातं. तर जे प्रतिमांचा किंवा प्रतिमा पूजाचा जो विरोध
करतात त्याला करणाऱ्याला हे म्हटलं जातं. ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो आपली टेस्ट सिरीज तुम्ही बॅच जॉईन केला त्यामध्ये आपण स्पेशली इंग्लिश सब्जेक्टचे देखील आपण काही टेस्ट सिरीज ऍड आहेत सब्जेक्टिव्ह टेस्ट, ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर जर अवघड वाटत असेल, तुम्हाला स्कोर जर कमी येत असेल तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी आपले हे टेस्ट सिरीजचं सोल्युशन तुम्ही त्या ठिकाणी करून 100% तुमच्या इंग्लिश ग्रामरच्या स्कोरमध्ये मित्रांनो तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. तुम्हाला 150 आउट ऑफ 90 प्लसचा स्कोर जर कसाही तुम्हाला करता येणार असेल ज्या मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचमधून, कारण का त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांचा भरपूर सारा सराव हा मित्रांनो करता येणारा असेल आणि संपूर्ण काही टेस्ट आपले लाईव्ह टेस्ट आहेत त्यामुळे देखील अपलोड वगैरे अशी काही प्रोसेस नाही मित्रांनो. संपूर्ण लाईव्ह टेस्ट आहेत, ऑलरेडी अवेलेबल आहेत. फक्त त्या ठिकाणी जॉईन करून तुम्हाला टेस्ट सिरीज फक्त सॉल्व्ह करून तुमचा स्कोर आणि तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी मित्रांनो चेक करायचा आहे. त्यामुळे लगेच आपल्या डिस्काउंट ऑफरचा तुम्ही लाभ घ्या आणि त्या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज मित्रांनो सोडवायला सुरू करा. त्यानंतर पुढील 33वा प्रश्न, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. तर या ठिकाणी डायरेक्टचा आपला इनडायरेक्ट करायचा आहे. तर चूज द करेक्ट गिवन बिलो, पिक द करेक्ट वन. तर या ठिकाणी आपल्याला चूज द करायचं आहे. तर माय फ्रेंड सेड हॅलो व्हॉट आर यू डुईंग हिअर, या प्रकारचं आहे. तर याला आपल्याला काय करायचं आहे, थोडक्यामध्ये इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे. तर इनडायरेक्ट मध्ये करता वेळेस काय आपल्याला जे मागील मी प्रश्नांमध्ये देखील काही सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की जेव्हा डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना या ठिकाणी आता काही आलेला आपल्याला हा सेंटेन्स आहे ते तर मी करून दाखवेल तुम्हाला, परंतु काही याचे बेसिक नियम असतात जे की या ठिकाणी सेडचं या ठिकाणी काय होतं इनडायरेक्ट मध्ये जे की आस्क्ड या ठिकाणी वापर करतात. तर सांगायचं झालं या ठिकाणी तर जो याचं उत्तर आहे जे पर्याय नंबर 2 जे की होणार असेल. माय फ्रेंड ग्रीटेड मी अँड आस्क्ड मी व्हॉट आय वॉज डुईंग देअर, या प्रकारे हे असं होणार असेल. तर या ठिकाणी जे काही इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना हॅलोसाठी ग्रीटेड वापरतात, प्रश्नार्थक वाक्यासाठी आस्क्ड हे थोडक्यामध्ये वापरतात आणि हेअरचे रूपांतर कायामध्ये होते जे की देअर मध्ये या ठिकाणी याचं रूपांतर होणार असेल. आणि या वाक्यामध्ये देखील काय म्हटलेलं आहे जे की हॅलो हा आलेला आहे. तर हॅलोसाठी काय वापरतात मग जे की ग्रेटेड हे जे आहे थोडक्यामध्ये वापरलं जातं. तर हे याचं काही एक आयडेंटिफाय किंवा आपण ते ओळखू येणारं जे वाक्य असतं आपण त्याला म्हणतो, तर त्यामध्ये हे कामाला पडतं. एखादं वाक्य तुम्हाला अशा टाईपमध्ये आलं की माय फ्रेंड सेड हॅलो किंवा इतर जर अशामध्ये हॅलोचा जर उल्लेख आला त्यामध्ये शोधायचं की जे ग्रेटेड आहे ते कशामध्ये आलेलं आहे. ते जर आपल्याला दिसलं तर डायरेक्टली त्याला आपण टिक मार्क करायचं, कारण ते आपलं बरोबर उत्तर असणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी आपल्याला फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन आहे. आय रिजॉइस नॉट ओनली डॅश माय ऑन सक्सेस बट ऑल्सो डॅश युअर्स, या प्रकारचा या ठिकाणी हा थोडक्यात शब्द वाक्य आहे, त्यामध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला योग्य प्रिपोजिशन वापरणे, योग्य प्रिपोजिशन वापरायचं आहे. तर प्रिपोजिशन्स कोणते या ठिकाणी येणार असेल तर रिजॉइस इन माय सक्सेस या प्रकारे येणार असेल, जे की स्वतःच्या यशात आनंद मानणे आणि रिजॉइस ॲट युअर्स म्हणजे की दुसऱ्याच्या यशावर आनंद व्यक्त करणे. तर या प्रकारे काय येणार असेल जे की या ठिकाणी पर्याय नंबर 1 म्हणजे की इन आणि ॲट या ठिकाणी येणार असेल. आय रिजॉइस नॉट ओनली इन माय ऑन सक्सेस बट ऑल्सो ॲट युअर सक्सेस या प्रकारे होणार असेल. तर वाक्य जर आपण कंप्लीट करायचं झालं तर पर्याय नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर जेव्हा प्रिपोजिशन वगैरेचे शब्द येतात त्यावेळेस आपण स्वतः त्या शब्दामध्ये आपण रिअलायझेशन करायचं आणि त्यामध्ये स्वतः कशा प्रकारे ते बनवता येईल ह्या प्रकारे आपण लक्ष घालायचं. जेव्हा आपण स्वतः आपण त्या वाक्याला रिअलाइज करतो तेव्हा 100% आपल्याला अचूक पद्धतीने उत्तर जे आहे ते काढता येतं. त्यानंतरचा 35वा प्रश्न आपला कसा आहे, सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग. तर या ठिकाणी आपला अचूक स्पेलिंग या ठिकाणी सांगायची आहे. तर या ठिकाणी शब्द कोणता आहे तर सिनरी हा शब्द आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की या प्रकारे याचं जे आहे अचूक उत्तर होणार असेल. सिनरी SCENERY तर सिनरी या प्रकारे होणार असेल. सिनरी म्हणजेच काय तर सिनरी म्हणजे की निसर्गरम्य दृश्य याचा अर्थ होतो. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 36वा प्रश्न, चूज द ऑप्शन इंडिकेटिंग दॅट द मिनिंग ऑफ इडम्स. या ठिकाणी इंडिकेटिंग मिनिंग आहे याचा आपल्या इडम्सचा सांगायचं आहे. द बॉस इन माय ऑफिस डज नॉट नो व्हॉट हॅपन्स अंडर हिज नोज या प्रकारचं हे वाक्य आहे. तर याचं जे काय आपल्याला इडम्स ओळखायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2 इन हिज व्हेरी प्रिन्सेस या प्रकारे हे होणार असेल. तर अंडर हिज नोज म्हणजेच काय तर या वाक्या प्रचाराचा अर्थ आहे की अगदी नजीकच्या समोर किंवा जवळ घडत असतानाही त्याची जाणीव नसणे याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 37वा प्रश्न काय म्हणतो पहा, जे की
ह्युकरलिन मीन्स, तर जे काय ह्युकरलियन हा जो शब्द आहे थोडक्यामध्ये ह्युकरलियन, तर याचा अर्थ होतो जे की प्रचंड शक्ती किंवा मोठे कष्ट दर्शवणारा. तर याचा जो आहे तर याचा मिनिंग म्हणजे याचा मीन्स, याला मिनिंग दुसरा काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, जे की शोविंग ग्रेट स्ट्रेंथ. कारण का याचा अर्थच होतो जे की प्रचंड शक्ती किंवा मोठा कष्ट दर्शवणारा. तर त्याचा मिनिंग काय होणार असेल, जे की मीन्स म्हणजे शोविंग ग्रेट स्ट्रेंथ, या प्रकारे याचा जो आहे तो अर्थ होणारा असेल. म्हणून पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणारा असेल. तर असे देखील तुम्हाला काय व्हॅक्युलबर आधारित देखील जे काय व्हॅक्युलबरी आहे तुमची, त्यावर देखील तुम्हाला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे आणि आपली टेस्ट सिरीज हे त्यासाठी सोल्युशन आहे मित्रांनो. त्यानंतर 38वा प्रश्न, हिज सन इज इंडस्ट्रियस, द अंडरलाइनेड वर्ड मीन्स. या ठिकाणी आपला अंडरलाइनेड जो केलेला आहे या ठिकाणी त्याचं आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी जो आहे तर काय येणार असेल, जे की याचं उत्तर प्रश्न क्रमांक 38 त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की हार्ड वर्किंग या ठिकाणी येणार आहे. आता जो इंडस्ट्रियस या ठिकाणचा जो अंडरलाइनेड आहे, तर इंडस्ट्रियस म्हणजेच काय, कष्टाळू किंवा मेहनती, ज्याला आपण दुसरा वर्ड काय वापरतो तर हार्ड वर्किंग असा ज्या थोडक्यामध्ये वापरतो. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 39वा प्रश्न, डॅश गॉड हेल्प यू फिल इन द आर्टिकल. तर या ठिकाणी आपला आर्टिकल हे फिल इन द करायचं आहे. तर या ठिकाणी काय येईल, कोणतं आर्टिकल येईल, तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 4 म्हणजेच की नो आर्टिकल. कारण का गॉड हे विशिष्ट योग्य नाम आहे, म्हणजे की प्रॉपर नाउन असल्याने येथे कोणतेही उपपद जे की लागत नाही. म्हणून पर्याय नंबर काय होणार असेल, जे की 4 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 40वा प्रश्न असा आहे, विच इज डॅश लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया फिल इन द आर्टिकल. या ठिकाणी परत एक वेळेस आपला आर्टिकल्स भरायचं आहे. तर काय येईल याचं उत्तर, जे की ऑप्शन नंबर 3 द. कशामुळं, कारण का या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे की सर्वात मोठे दर्शवणाऱ्या विशेषणाचा आधी नेहमी काय वापरतात, तर द हे जे आहे उपपद वापरलं जातं. जसं की या ठिकाणी लॉंगेस्ट हे जे आहे आलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 41वा प्रश्न, पिक आउट द सेंटेन्स वेअर द गिवन वर्ड हॅज बीन युज्ड ॲज अ नाउन. तर या ठिकाणी जे की स्टील या ठिकाणी आलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3, हर स्वॉप्स कुड बी हर्ड इन द स्टील ऑफ नाईट, या प्रकारचं आहे. तर या वाक्यातील जे स्टीलचा अर्थ काय होतो, की शांतता असा आहे. तर इतर वाक्यामध्ये ते क्रियापद किंवा विशेषण म्हणून वापरलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 42वा प्रश्न, चूज द प्लुरल ऑफ द वर्ड. तर या ठिकाणी जो आपला वर्ड दिलेला आहे पुढे त्याचा आपल्याला प्लुरल या ठिकाणी सांगायचा आहे. तर काय वर्ड आहे आपला थोडक्यात, जे की क्रायटेरियन. तर या ठिकाणी हा वर्ड आहे जे की क्रायटेरियन हा वर्ड आहे. त्याचा प्लुरल काय होतो ते सांगायचा आहे. म्हणजेच काय, तर एक वचन आहे त्याचं आपल्याला हे अनेक वचन या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर 4, जे की क्रायटेरिया. तर हा जो आहे थोडक्यामध्ये होणारा असेल पर्याय नंबर 4. त्यानंतर 43वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की इट इज आय हू हॅव रिटन दिस लेटर. या प्रकारे हे वाक्य बरोबर आहे. कारण का इट इज नंतर नेहमी जो काही नॉमिनेटिव्ह केस आहे म्हणजेच की कर्ता हा येतो, तसेच हू नंतरचे क्रियापद जे की हॅव मागील कर्त्यानुसार आय नुसार थोडक्यामध्ये हे बदलते आणि यामध्ये हे सर्व काही बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 44वा प्रश्न, ही डिड रिकॉग्नाइज हर डॅश शी सेड दे हॅड मीट बिफोर. तर या ठिकाणी काय म्हटलंय, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट ॲडवर्ब. या ठिकाणी आपला फिल इन द ब्लँक करायचा आहे. तर काय येणार असेल, जे की ऑप्शन नंबर 2, जे की अल्दो हा जो आहे तो येणारा असेल. काय, तर अल्दो हा येणारा असेल. म्हणजेच जरी हा येणारा असेल. तर या थोडक्यामध्ये अवययाने 2 विरोधाभासी वाक्य जे की जोडली जातात, जे की ओळखले नाही आणि भेटले होते यामध्ये आहे. म्हणून आपण ऑप्शन नंबर 2 हे येणार असेल. ही डिड नॉट रिकॉग्नाइज हर अल्दो शी सेड दे हॅड मीट बिफोर. या प्रकारे हे वाक्य होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की 45वा प्रश्न असा आहे, गावस्कर वॉज द स्टार ऑफ इंडियन क्रिकेट. आणि दुसरा आहे, ॲन एलिफंट इज अ वाईज ॲनिमल, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स. यापैकी कोणतं सेंटेन्स बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की बोथ 1 and 2 आर करेक्ट. कारण का दोन्ही पण हे बरोबर आहेत. द हे विशिष्ट व्यक्तीसाठी असते आणि ॲन हे ई स्वरासोबत जोडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हे दोन्ही पण अगदी बरोबर आहेत. त्यानंतरचा पुढील आपला 46वा प्रश्न काय म्हणतो, वी ऑट टू वर्क हार्ड.
तर या ठिकाणी द मॉडल ऑक्झिलरी इन द सेंटेन्स एक्सप्रेसेस, या ठिकाणी जो मॉडल ऑक्झिलरी आहे सेंटेन्स एक्सप्रेसेस तो या ठिकाणी आपला ओळखायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की ड्युटी. कारण का ऑट टू हे नैतिक कर्तव्य किंवा योग्य गोष्टी करण्याची जबाबदारी दर्शवण्यासाठी वापरलं जातं, म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 47वा प्रश्न, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम अ नेगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. याचं नेगेटिव्ह मध्ये आपला काय करायचं आहे तर अफर्मेटिव्ह मध्ये करायचं आहे. सेंटेन्स काय, इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क, या ठिकाणी या प्रकारचं वाक्य आहे. तर इट इज नो यूज चे रूपांतर आपल्याला इट इज युजलेस असे केल्यास वाक्याचा मूळ जो अर्थ आहे थोडक्यामध्ये नकारार्थी न बदलता ते होकारार्थी थोडक्यामध्ये होते. मग पर्याय नंबर काय होणार असेल याचं, जे की 3 हे याचं उत्तर होणार असेल. इट इज युजलेस क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क असं जे हे वाक्य बनणार असेल, जे की पर्याय नंबर 3 याचं अचूक उत्तर होईल. त्यानंतर 48वा प्रश्न, आय डॅश द चाइल्ड अ फ्यू मिनिट्स अगो, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की सॉ. तर अ फ्यू मिनिट अगो हे भूतकाळात क्रिया नुकतीच घडल्याचे दर्शवते, म्हणून येथे सिंपल पास्ट टेन्स हा जो थोडक्यामध्ये वापरावा लागतो, जे की सॉ हे जे आहे सिंपल पास्ट टेन्स आहे. त्यानंतर 49वा प्रश्न, when I met him he dash in that school for 10 years. तर या ठिकाणी यूज अ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, या ठिकाणी आपला परफेक्ट टेन्स वापरायचा आहे, तर पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर पर्यायचं जे की 3 हे होणार असेल, हॅड बीन टीचिंग. आता कशामुळे तर भूतकाळात दुसरी क्रिया घडण्यापूर्वी एक क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी जे आहे ते वापरावं लागतं. जसं की या वाक्यामध्ये झालं तर भूतकाळामध्ये दुसरी क्रिया कोणती आहे, जे की मीट आहे, जे की घडण्यापूर्वी एक क्रिया कोणती, जे की टीचिंग, जे की टीचिंग 10 वर्षापासून चालू होती हे दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जे की हॅड बीन टीचिंग वापरावा लागतो, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 50वा प्रश्न, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर यापैकी आपल्याला जे अचूक सेंटेन्स आहे म्हणजे की बरोबर ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर याच्यापैकी उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 1, देअर गोज द लास्ट ट्रेन फ्रॉम कल्याण. तर देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण अशा प्रकारचं आहे. हे कशामुळं, कारण का वाक्याची सुरुवात देअर या क्रियाविशेषणाने झाल्यास क्रियापद जे की गोज कर्त्याच्या जे काही द लास्ट ट्रेन पूर्वी येते, हा रचनाक्रम जो आहे जे की इन्व्हर्जन योग्य आहे, म्हणून ऑप्शन नंबर काय आहे तर 1 याचं पर्यायी उत्तर होणार असेल. तर तुमच्या इंग्लिश ग्रॅमरमध्ये जे काही बेसिक ग्रॅमरचे रूल्स आहेत त्या बेसिक ग्रॅमर रूल्सवर आधारित तुम्हाला जे आहे प्रश्न विचारले जातात. तर आपण उद्यापासून जे स्पेशली इंग्लिश ग्रॅमरचे संपूर्ण काही ग्रॅमॅटिकली अतिशय बेसिक पासून ॲडव्हान्स पासून जे आपण प्रश्न जे पाहणार आहोत आणि प्रत्येक सेशनमध्ये आपण 30+30 मित्रांनो जे की प्रश्न पाहणार आहोत. जर आपली टेस्ट सिरीजची तुम्ही बॅच जॉईन केली तर त्यामध्ये देखील तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे असे सर्व काही प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. त्यामुळे ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपला महा TET 20चा कोड तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या आणि त्या ठिकाणी मित्रांनो महा TET 20 कोड टाकून आपला जो टेस्ट सिरीजमध्ये कुपन कोड आहे, जो आपला डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि नक्की तुम्ही चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपण पुढील प्रश्न पाहू जो की परिसर अभ्यासावर आधारित आहे. आता तर परिसर अभ्यासाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. 51वा प्रश्न काय म्हणतो पहा, की ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या साली झाला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की 1984 साली झालेला आहे. तर ऑपरेशन ब्लू स्टार हे जून 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेले होते. कोणतं, पर्याय नंबर 3. त्यानंतर 52वा प्रश्न आपला, खालीलपैकी कोण 1991 ते 2000 या दशकात भारताच्या प्रधानमंत्रीपदी विराजमान नव्हते असं म्हटलेलं आहे. तर नव्हतं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की VP सिंग हे जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर आहे. तर VP सिंग हे 1989 ते 1990 या काळामध्ये पंतप्रधान होते, हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 53वा, 1981 मध्ये संपादक डॅश यांचा खून प्रकरणी भिद्रनवाले यास अटक केल्यामुळे पुढे पंजाबात वातावरण जे की चिघळलेलं होतं. तर कोणाच्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी जे आहे थोडक्यात भिद्रनवाले यास अटक केल्यामुळे पुढे पंजाबमध्ये वातावरण चिडलेलं होतं. त्यानंतरचा आपला पुढील 54वा प्रश्न असा आहे, सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी मेजर डॅश यांच्यावर सोपवण्यात आली. तर कोणावर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 जनरल कुलदीप ब्रार यांच्यावर जे थोडक्यामध्ये सोपवण्यात आलेली होती. तर ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांनी जे आहे ते केलेलं होतं. त्यानंतरचा 55वा प्रश्न, 1959 मध्ये मिझोराममध्ये पडलेल्या दुष्काळाच्या काळात डॅश यांनी जनतेसाठी मोठे कार्य केले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात 3 जे की लाल डेंगा यांनी जे आहे. तर लाल डेंगा यांनी दुष्काळात
मदत कार्य केले, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांनीच मिझो नॅशनल फ्रंट, ज्याला आपण MNF असं म्हणतो, त्याची स्थापना केलेली आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार आहे. त्यानंतरचा 56वा प्रश्न, डॅश या राज्याला उगवता सूर्याचा प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले. तर कोण्या राज्याला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4 अरुणा प्रदेश या राज्याला. अरुणाचल प्रदेशला जे आहे उगवता सूर्याचा जे काही राज्य म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. कारण का, जे काय अरुणाचल प्रदेश या नावाचा अर्थच उगवता सूर्याचा डोंगर असा होतो म्हणून. त्यानंतरचा 57वा प्रश्न आपला, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील डॅश येथे नक्षलवादी चळवळ सुरू झाली. तर कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की नक्षलबारी येथे नक्षलवादी चळवळ जी आहे ते सुरू झाली. तर नक्षलबारी सांगायचं झालं यामध्ये जे की 1967 मध्ये दार्जिलिंगमधील नक्षलबारी गावातून ही चळवळ सुरू झाली, म्हणजेच की तिला नक्षलवाद असे थोडक्यामध्ये नाव पुढे जाऊन पडलं. ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा उत्तर 58वा प्रश्न, आपला प्रभाव कायम राहावा म्हणून नक्षलवाद्यांनी डॅश या सशस्त्र संघटनेची स्थापना केली. कशाची केली? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी याची जी थोडक्यामध्ये स्थापना केली. आता पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी, ज्याला PLJ या नावाने ओळखतात, तर ही माओवादी नक्षलवादी सशस्त्र लढाव्याची एक शाखा आहे. त्यानंतरचा आपला 59वा प्रश्न असा आहे पुढील, डॅश हा जमातवादाचा पाया आहे. तर कोणता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 जे की धर्मदत्ता हे जे आहे थोडक्यामध्ये जन्मवादाचा जो काही जमातवादाचा एक पाया आहे. तर आपल्या धर्माबद्दल अतिरेकी निष्ठा आणि दुसऱ्या धर्माबद्दल तीव्र असहिष्णुता हा जो थोडक्यामध्ये जमातवादाचा मुख्य आधार आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कम्युनलिझम असं देखील म्हणतो. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 60वा, माणसातील डॅश हाच सहजीवनाचा आधार असतो. तर काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 विश्वास हा माणसामधील सहजीवनाचा आधार असतो. विश्वास आणि प्रेमभाव हे मानवी सहजीवनासाठी मूलभूत आहेत. सामाजिक संबंधामध्ये विश्वास हा कणा मानला जातो. त्यानंतरचा पुढील 61वा प्रश्न, उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने डॅश शहराचा विकास झाला. तर कोण्या शहराचा विकास झाला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की पुणे. तर पुणे शहर पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते, कारण येथे अनेक शैक्षणिक आणि उच्च शिक्षण संस्था आहेत म्हणून याला म्हटलं जातं. त्यानंतरचा 62वा प्रश्न आपला, देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने डॅश शहराचा विकास झाला. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2 नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या शहराचा विकास झालेला आहे. त्यानंतरचा 63वा क्वेश्चन आपला, डॅश शहराचा विकास औद्योगिकरणामुळे झाला. तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 मुंबई शहराचा विकास. तर मुंबई हा शहराचा विकास थोडक्यामध्ये जे काही व्यापारी आणि बंदरे यामुळे जे थोडक्यात झालेला आहे. त्यानंतरचा आपला 64वा प्रश्न, लोहमार्गावरील मोठे जंक्शन असल्याने डॅशचा विकास झाला. तर कशाचा विकास झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 भुसावळ. तर भुसावळचा हा विकास झालेला आहे. तर भुसावळ हे भारतीय रेल्वेचे एक महत्त्वाचं जंक्शन आणि विभागीय कार्यालय असल्याने विकसित झालेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढील 65वा प्रश्न असा आहे, कोकण रेल्वेच्या सानिध्यामुळे डॅश या गावाचा विकास झाला. तर कोण्या? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की सावंतवाडीचा झालेला आहे. हे कोकण रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे आणि त्यामुळे त्याचा विकास झालेला आहे. त्यानंतरचा 66वा प्रश्न, गावाचा विकास झाल्याने डॅश ऐवजी नगर परिषद किंवा नगरपालिका उदयास येते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की ग्रामपंचायतीच्या. तर गावाचा विकास होऊन लोकसंख्या वाढल्यावर ग्रामपंचायतीच्या ऐवजी नगरपंचायत किंवा नगरपालिका स्थापन केली जाते. त्यानंतरचा आपला 67वा प्रश्न, ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांमागे %% पुरुष बिगर शेती व्यवसायात असतात, अशा वस्तीस नागरी वस्ती असं जे थोडक्यामध्ये समजलं जातं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4 75%. तर जनगणना निकष 2011 नुसार 75% पेक्षा जास्त पुरुष जे की बिगर शेती नॉन ॲग्रिकल्चर व्यवसायात असल्यास ती वस्ती जी आहे थोडक्यामध्ये शहरी मानली जाते किंवा नागरी वस्ती मानली जाते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 68वा, सन 2021 मध्ये भारतातील एकूण लोकसंख्येतील डॅश लोकसंख्या नागरी वस्त्यात राहते. तर किती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की 37.07%. तर 2011च्या जनगणनेनुसारची आकडेवारी आहे ऑप्शन नंबर 3.
त्यानंतरचा आपला 69वा प्रश्न, सन 2011 मध्ये नागरी वस्तीची संख्या डॅश होती, तर किती होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1, जे की 7,935 एवढी जी आहे ती होती. तर जनगणनेनुसार देशातील नागरी वस्त्यांची संख्या जे की 7,935 एवढी आहे. त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न, अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश डॅश हा होता, तर काय होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की ऊर्जेची निर्मिती करणे हे जे आहे थोडक्यामध्ये याचा मुख्य उद्देश होता. त्यानंतरचा 71वा प्रश्न आपला, जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट डॅश हे बनलेले होते, तर काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की आर्थिक विकास साधणे. तर सध्याची जागतिक परिस्थितीत प्रत्येक राष्ट्रासाठी आर्थिक विकास हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट बनलेलं आहे. त्यानंतरचा आपला 72वा प्रश्न, भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे, तर कोणती बाब महत्त्वाची आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3, अलिप्तवाद. तर अलिप्तवाद हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख आणि मूलभूत तत्व राहिलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर 3 हे याचं महत्त्वपूर्ण उत्तर होणार असेल. 73वा प्रश्न पुढील आपला, इसवी सन 1974 मध्ये भारताने डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली, तर कोण्या ठिकाणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की पोखरण या ठिकाणी जे आहे थोडक्यात केलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढील 74वा प्रश्न असा आहे, डॅश यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाची भर घातली, तर कोणी घातलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे ते घातलेलं आहे. त्यानंतरचा 75वा प्रश्न आपला, भारत चीन संबंध सुधारण्यात डॅश यांचे मोठे योगदान आहे, तर कोणाचं योगदान आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की अटल बिहारी वाजपेयी यांचा आहे. त्यानंतरचा 76वा प्रश्न, भारताच्या संविधानात कलम डॅशमध्ये परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, तर कशामध्ये? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की 51. तर भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांचा समावेश थोडक्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला 77वा प्रश्न असा आहे, डॅश हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नेहमीच वैशिष्ट्य राहिलेले आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3, आंतरराष्ट्रीय शांतता. तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता टिकवून ठेवणे हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा 78वा प्रश्न, अलिप्तवादाची डॅश ही 2 मूलभूत तत्वे आहेत, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की शांतता व स्वातंत्र्य, जे की मी तुम्हाला आताच वर सांगितलेलं आहे. त्यानंतरचा आपला 79वा प्रश्न पुढील असा आहे मित्रांनो, दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून डॅश ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे, तर कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की सार्क ही जी संघटना आहे थोडक्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. तर सार्कचा फुल फॉर्मच होतो साऊथ एशियन असोसिएशन ऑफ फॉर रिजनल कॉर्पोरेशन्स, म्हणजे की ही संघटना जी की दक्षिण आशियाई राष्ट्रामधील सहकार्यांसाठी स्थापन झालेली आहे, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहू आपण मित्रांनो आपण सायन्सवर आधारित काय IMP प्रश्न. तर सायन्स देखील विषय पेपर 1 व पेपर 2 साठी तुम्हाला तेवढाच महत्त्वपूर्ण आहे, यावर देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आणि जाणारच असतील मित्रांनो. त्यामुळे पाहू आपण आता इथून पुढे सायन्सची प्रश्न. प्रश्न क्रमांक आपला 80वा असा आहे, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे गायटर रोग होतो, त्याला आपण घेगा असं देखील म्हणतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड ग्रंथीला सूज येते, ज्यामुळे घेगा हा जो थोडक्यामध्ये रोग होतो, ज्याला आपण गायटर असं देखील म्हणतो. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 81वा प्रश्न, पॉवर ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणत्या नियमावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1, जे की फॅरेडचा नियम यावर जे आहे थोडक्यामध्ये जे की लावून आहे. तर ट्रान्सफॉर्मर हे विद्युत चुंबकीय प्रेरणाचा फॅरेडचा नियमावर कार्य करते. त्यानंतरचा आपला 82वा प्रश्न, रडार प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तरंगाचा प्रकार कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सूक्ष्म तरंग, ज्याला आपण मायक्रोवेव्ज असं देखील म्हणतो. तर जे मायक्रोवेव्ज असतात जे की रडार प्रणालीमध्ये वस्तूचे स्थान, गती आणि दिशा निश्चित करण्यासाठी सूक्ष्म तरंग वापरले जाते, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 83वा प्रश्न, उडणाऱ्या चाकाचा प्रतिसंगत फिरण्याचा मापन कोणत्या उपकरणाने केले जाते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की डी, ज्याला की आपण स्ट्रेबोस्कोप असं देखील म्हणतो. आता स्ट्रेबोस्कोप हे फिरणाऱ्या वस्तूचे वेग आणि वारंवारता मोजण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतरचा आपला 84वा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्लाझ्मोडियम परजीविकाचा वाहक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, म्हणजे की डास हा. तर प्लाझ्मोडियम म्हणजे की हा मलेरियाचा हा परजीवी आहे चा वाहक, जे की मादी
एनोफिलिस डास ही थोडक्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 85वा प्रश्न, लोखंडावर गंज लागणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, रासायनिक अभिक्रिया आहे. तर गंज लागणे ही एक रासायनिक अभिक्रिया आहे ज्यात लोखंड, हवा आणि आर्द्रता यांच्याशी क्रिया करून आयरन ऑक्साईड नावाचा नवीन पदार्थ बनतो, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 86वा प्रश्न, पृथ्वीच्या घूर्णनाचा वेग किती आहे? तर पृथ्वीच्या घूर्णनाचा वेग किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ए, 28 किमी मिनिट या ठिकाणी अशा प्रकारे याचं उत्तर होणार असेल. म्हणजेच काय, तर पृथ्वीच्या विषुववृत्तावरील पूर्णता वेग हा 28 किलोमीटर पर सेकंड मिनिट याचा थोडक्यामध्ये आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 87वा प्रश्न, पुढीलपैकी जे की खालीलपैकी विकासवादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की डार्विन. तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा किंवा विकासवादाचा सिद्धांत जे की नैसर्गिक निवडीद्वारे मांडलेला आहे, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 88वा प्रश्न, मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर जे की बी ह्याचं उत्तर होणार असेल, जे की ॲसिटिक आम्ल हे जे आहे. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी ॲसिटिक आम्ल नाही, तर या ठिकाणी पर्याय नंबर सी जे की मिथेनाइक आम्ल जे आहे थोडक्यामध्ये आढळते. तर आता मिथेनाइक आम्ल जे आहे जे की मुंग्या आणि मधमाशींच्या दंशामध्ये थोडक्यामध्ये आढळते. आता मिथेनाइक आम्ल ज्याला आपण फॉर्मिक आम्ल असं देखील म्हणतो, तर फॉर्मिक आम्लाला जे की मिथेनाइक आम्ल देखील असे म्हणतात, आणि हे जे आहे थोडक्यामध्ये मुंग्या आणि मधमाशा यांच्यामध्ये आढळते, म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 89वा प्रश्न आपला, लोखंडावर गंज लागल्यास त्याचे वजन कसे बदलते? तर वजन कसं बदलते त्याचं, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की थोडक्यामध्ये वाढते. तर गंज तयार होताना लोखंड हवेतील ऑक्सिजन आणि पाण्याचे रेणू शोषून घेते, ज्यामुळे वजन जे आहे थोडक्यामध्ये वाढते. त्यानंतरचा आपला 90वा प्रश्न, कोणत्या उपकरणाद्वारे सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते? तर कोणत्या याच्याद्वारे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ते की ऑप्शन नंबर ए, ज्या की ज्याला आपण फोटोव्होल्टाईक सेल असं त्याला म्हणतो. तर आता फोटोव्होल्टाईक सेल सौर ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते, म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 91वा प्रश्न आपला, पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्व त्वरणाचे मूल्य किती असतं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ए, म्हणजे की 0 हे एवढं असतं. तर पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्वाकर्षण बल सर्व बाजूने समान असल्याने गुरुत्व त्वरणचे मूल्य जे आहे थोडक्यामध्ये 0 असते. त्यानंतरचा आपला 92वा प्रश्न, कमी तापमान मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, ज्याला क्रायोमीटर असं जे आहे ते म्हटलं जातं. तर क्रायोमीटर हे अतिशय कमी तापमान मोजण्यासाठी जे की वापरलं जातं. त्यानंतरचा 93वा प्रश्न आपला, मनुष्याची ऐकण्याची क्षमता कोणत्या मर्यादेत असते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की बी, जे की 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या प्रमाणामध्ये आहे. तर मानवी कान सुमारे 20 हर्ट्ज पासून ते 20,000 हर्ट्ज बरोबर त्याचं ऐकू शकतात. त्यानंतरचा आपला 94वा प्रश्न, निर्वातात लोखंड, कागद आणि दगड एकत्र सोडल्यास कोण पहिले जमिनीवर पडते? तर यापैकी कोण जे आहे जमिनीवर पहिलं पडते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की तीनही एकत्र. कारण का, निर्वातात हवेचा रोध नसल्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे सर्व वस्तू एकाच वेगाने थोडक्यात खाली पडतात. त्यानंतरचा आपला 95वा प्रश्न, खालीलपैकी काचेमधील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर काचामधील सर्वात महत्त्वाचा घटक, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, ज्याला की सिलिका असं जे आहे म्हणतात. तर सिलिका हा काचेचा सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत घटक आहे. त्यानंतरचा आपला 96वा प्रश्न, पदार्थाचा अनुसिद्धांत कोणी मांडला यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की जॉन डाल्टन यांनी जे आहे तो मांडलेला आहे. तर जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये पदार्थाचा अनुसिद्धांत हा थोडक्यामध्ये मांडलेला आहे, ज्याला आपण ॲटॉमिक थेअरी असं देखील म्हणतो. त्यानंतर 97वा प्रश्न, वॉशिंग मशीन कोणत्या तत्वावर कार्य करते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अपकेंद्री यावर जे थोडक्यामध्ये हे काम करते, ज्याला आपण सेंट्रिफ्युगल असं देखील म्हणतो. तर अपकेंद्री बल या तत्वावर वॉशिंग मशीन कार्य करते. यात वस्तू केंद्रकापासून दूर फेकली जाते. त्यानंतरचा 98वा प्रश्न आपला, अघूर्ण बलाचं SI एकक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, जे की न्यूटन मीटर हे जे थोडक्यामध्ये आहे. तर अघूर्ण बल हे बल जे की बल गुणिले अंतर असते, त्यामुळे त्याचे SI एकक जे की न्यूटन मीटर जे थोडक्यामध्ये बनणारं असतं.
त्यानंतरचा प्रश्न 99 आपला, अल्झायमर रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला प्रभावित करते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की मेंदू या भागाला जो आहे अल्झायमर हा रोग जो आहे थोडक्यामध्ये प्रभावित करतो. तर अल्झायमर हा रोग मेंदूच्या पेशीवर परिणाम करतो, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 100वा प्रश्न असा आहे शेवटी, अस्तमज्जेमध्ये रक्तकणिकाच्या निर्मितीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ज्यालाच की हॅमटोपायसिस असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर हॅमटोपायसिस म्हणजे की अस्थमज्जेमध्ये रक्तपेशी तयार होण्याची क्रिया होय, थोडक्यात प्रक्रिया होय. ऑप्शन नंबर बी याचं जे आहे थोडक्यात उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 100 क्वेश्चन होते, जे की मित्रांनो तुमच्या आपण टीईटी एक्झामसाठी आपण प्रत्येक सब्जेक्टनुसार मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. आणि तुमच्या येणाऱ्या टीईटी एक्झामसाठी देखील मित्रांनो तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो टीईटी एक्झामसाठी आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी मित्रांनो आपला जो कूपन कोड मी तुम्हाला सांगितला तो कूपन कोड यूज करून 20% तुम्ही आपल्या टेस्ट सिरीज 2 दिवशी मित्रांनो तुम्ही ऑफ मिळवू शकता आणि चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये काही डाऊट किंवा शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्ही अजूनही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला तर टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करून घ्या. त्याची देखील लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो मिळणारी असेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्न सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.